हॅलो फ्रेंड्स, तर आज मी जाणार आहे उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेला। तर तुम्ही म्हणत असाल की उत्तरेश्वर महाराजांची यात्रा मला दाखवा, तर चला मी दाखवते। आणि हा आहे पार्ट 1। तर रात्र खूपच झाली होती आणि आम्ही गाडी पण काढली होती, कारण की आम्ही गाडीमध्ये जाणार आहोत। असं वाटलं कमेंट मध्ये सांगा। ही आमची बाबांची गाडी आहे। हेच ते आमचं नवीन कंपाऊंड आणि नवीन गेट। मला कसं वाटलं सांगा मला कमेंट मध्ये। आणि हेच ते देवगड ज्याला आम्ही मंदिर बोलतो, जिथे स्वामी समर्थ, कृष्ण, गणपती, परत विठ्ठल आणि रुक्माईची एक छोटीशी मूर्ती, ज्योतिबा, खूप काय 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 तुम्हाला दिसेल। एकदम मंदिरासारखं। मला आवडलं तर सबस्क्राईब टू माय चॅनल। गणपती बाप्पा मोरया। आणि आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये। इथे खूप सारे डेकोरेशन सुद्धा केले होते। मला डेकोरेशन खूप आवडले। मिठाई, खेळणे, परत काय 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 दिसलं। आमची अनु म्हणत होती मला सगळंच पाहिजे होतं। आम्ही तिला परमिशन दिली की यात्रेमध्ये परमिशन पाहिजे। यात्रेमध्ये परमिशन, नो थँक्यू, नो सॉरी। आतमध्ये जाता जाता आम्हाला खूप सारे मिठाईची दुकानं दिसले आणि खूप सुंदर डेकोरेशन सुद्धा केलं होतं। तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं सांगा मला। परत आम्ही आतमध्ये जाता जाता आम्हाला खूप सुंदर काय काय दिसलं। मग आम्ही घेतला पेढा। नंतर मग आम्ही पुढे पुढे निघालो। हेच ते मेन मंदिर जिथे उत्तरेश्वर महाराज आहेत। ही बघा खाऊची दुकानं। डेकोरेशन खूप मस्त झालं होतं।